भारतीय जनता पार्टीने 40 जणांना विकत घेतलं। शिवसेना म्हणून स्वतःचं नाव आणि स्वतःला पक्षप्रमुख करून घेतलं। राजा का बेटा राजा नहीं होगा, राजा वही होगा जो हकदार है। धनुष्यबाण दिसतोय तो भगवा, वाघ दिसतोय तो दिसतोय तरी बाळासाहेब होते। तिकडची लोक मातोश्री व्हायची। नंतरचा काळ बदलला, त्या मातोश्रीवरती एवढा दम राहिला नाही म्हणून दिल्लीला जायला लागतंय। आज ते शिवसेना प्रमुख जे पद खाली आहे ना ते राज ठाकरेंचं आहे की उद्धव ठाकरे नाही तर राज ठाकरे खरे उत्तराधिकारी आहेत। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। एक अत्यंत महत्त्वाचा विषय बोलावा असा वाटला। मी अनेकांची प्रतिक्रिया वाचल्या आणि त्यातून सांगावं असं वाटलं की नक्की काय आहे, वाघ की कोल्हा। लोक म्हणतात काय म्हणतात आमचे शिंदे साहेब वाघ आहेत, काही जण म्हणतात हा लबाड कोल्हा आहे, सत्तेसाठी इकडे तिकडे सगळ्या गोष्टी केल्या। आता ज्या काही उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली आणि ती शपथ घेतल्यानंतर अनेकांनी सांगितलं की हे शिंदे साहेबांना खेळवलं यांनी बरोबर, हे यांच्या हातदगडाखाली आहेत, हे नमून राहत आहेत, त्यांना हे भाजपचे गुलाम झालेत, हे गुजरातची चाकरी करतायत, हे दिल्लीवाल्यांचे ऐकतायत। या सगळ्या गोष्टी ऐकत असताना म्हटलं थोडंसं अभ्यासपूर्ण सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे। विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। एक माणूस, मी तुम्हाला मागे माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं, एक माणूस ग्रामीण खेड्यातून येतो, ठाण्यासारख्या शहरामध्ये येतो, आधी रिक्षा चालवतात, घरची परिस्थिती बिकट, कुठेतरी एका शाखेमध्ये कामाला जातात, तिथं शाखा प्रमुख देखील होतात ते। आनंद दिघे साहेबांच्या हाताखाली ते जातात। तिथं गेल्यानंतर हा संघर्ष मी तुम्हाला कुठून सांगतो, शून्यातला सामान्य माणूस तिथून इथपर्यंत आलेला माणूस। दिघे साहेबांसोबत थांबल्यानंतर त्यांच्यासोबत सगळे राजकारण शिकणं, त्यांच्यासोबत बाळासाहेबांची धर्माची कामं करणं, स्वतः धर्मवीर होते ते, त्याच्यामुळं हिंदू धर्मासाठी त्यांनी मोठी कामं एकनाथ शिंदे साहेबांनी खालच्या स्तरापासून केली। संघटना बांधणं असो, प्रत्येक गोष्ट असो, ही वरपर्यंत एका विशिष्ट पायऱ्या चढत त्या आज इथपर्यंत आल्या। आणि काल त्यांनी मुख्यमंत्री राहिले, उद्धव ठाकरे जेव्हा इकडे निघून गेले त्यावेळेला बरोबर त्यांनी अनेक जण सांगतायत की आपल्याला सत्ता मिळेल, भाजपानं आपल्याला बोलवले तर आपली 40-50 जण घेऊन जाऊन तिकडे मुख्यमंत्री व्हायला मिळेल, अशा हेतूतून ते गेले नव्हते असं मी तरी वैयक्तिक सांगेन। कारण असा त्यांचा हेतू असता तर, कारण बघा निश्चित शिवसेनेमधला एक मोठा चेहरा होता तो, त्याच्यामुळं निश्चित ते मुख्यमंत्री कधीही होऊ शकले असते। इथून पुढे स्वतः बाळासाहेब सांगायचे की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, ते माझं दुकान बंद करेन, हे उघडपणे बोलणारे बाळासाहेब त्यांची शिवसेना जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन बसते तेव्हा निश्चित खालच्या शिवसैनिकांनाही काही जुन्या लोकांना आवडलं नाही, जे कट्टर होते त्यांनीही सांगितलं की याला हे आपल्याला पटलं नाही, काँग्रेसच्या मांडीला लावून जाऊन बसणं। याच सगळ्या गोष्टीला कंटाळून, बाकी पक्षातल्या अजून इतर काही गोष्टी असतील या कंटाळून ही 40 जण एक माणूस घेऊन बाहेर पडतो। एखाद्या विरोधी पक्षात असणाऱ्या किंवा विरोधाच्या बाकावर बसलेल्या भारतीय जनता पार्टीसोबत जो जातो, जसा पूर्वी शिवसेना बीजेपी सोबत असायची युतीमध्ये, तीच सगळी गोष्ट करून ते मुख्यमंत्री होतात। हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता ऐका, वाघ की नक्की कोल्हा आपल्याला ठरवायचंय। ते मुख्यमंत्री झाल्यानंतर इकडे सगळे गद्दार म्हणून त्यांना चिडवतात। 50 खोके घेतले, भारतीय जनता पार्टीने 40 जणांना विकत घेतलं, करोड रुपये दिले, लाखो रुपये दिले, ही सगळी लोक फोडून घेतली, आमचं सरकार पाडलं, आमचा पक्ष चोरला, सगळ्या गोष्टी आपण 2.5 वर्ष ऐकलं, आमचा बाप चोरला, आमचा पक्ष चोरला, आणि या सगळ्या गोष्टी करून तिकडे गेले एकनाथ शिंदे साहेब। तिकडे गेल्यानंतर उद्धव साहेबांचं जे काही चिन्ह होतं, जे काही पक्षाचं नाव होतं ते देखील यांना मिळालं। आता ज्या माणसानं पक्ष फोडला आहे, 40 पक्ष म्हणजे सगळं बहुमत जो माणूस घेऊन गेला आहे, त्या माणसाला कदाचित, माझं वैयक्तिक मत आहे, त्या माणसाला जर तिथं शिवसेनेचं नाव, पक्षाचं नाव द्यायचं असेल ना, त्यांनी शिवसेना म्हणून स्वतःचं नाव आणि स्वतःला पक्षप्रमुख करून घेतलं असतं। पण इथे त्यांनी तसं केलं नाही। इथं बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं नाव देऊन ते एका पक्षाचे नेते झाले प्रमुख। ते आजही बाळासाहेबांना मानतात, असं त्यांच्या अनेक भाषणातून सगळ्या गोष्टीतून आपण पाहिलं। ही सगळी गोष्ट होत असताना जिकडे 50 खोके या सगळ्या गोष्टी करत होते, त्या गोष्टीला एक उत्तर म्हणून तुम्ही साधं उदाहरण घ्या। लोक ठरवतात राजा का बेटा राजा नहीं होगा, राजा वही होगा जो हकदार है। लोक ठरवतात की राजा नक्की कोण आहे, नक्की योग्य कोण आहे। हे सगळा निर्णय लोकशाहीमध्ये लोकांच्या हातात असतो। त्यामुळं जे काही 40 जण एकनाथ शिंदे घेऊन गेले, ते 40 जण घेऊन गेल्यानंतर जी लोकसभेची निवडणूक आली, ही त्या लोकसभेमध्ये अनेकांना असं वाटलं होतं की जे काही गद्दारीपणा केला आहे लोकांनी, गद्दार म्हणतायत, बाळासाहेबांचा पक्ष या माणसानं फोडला, त्या पक्ष फोडून आणि या सगळ्या गोष्टी करून जर तिथं फटका बसला असता मग त्या लोकसभेमध्ये, तिथे देखील नाही बसला फटका। म्हणजे जो भारतीय जनता पार्टीला बसला तो एकनाथ शिंदेना स्वतः वैयक्तिक बसला नाही, कारण शिवसेनेचे सगळे मूळ मतदार एकनाथ शिंदेसोबत गेले। त्या असोत, त्याच्यानंतर विधानसभेला, आपल्या या विधानसभेला आता जी काल झाली त्याच्यात देखील एकनाथ शिंदेना 40च्या 40 सीटां त्याच्यापेक्षा जास्त लोक मिळाली। 1-2 कोण पडले असतील ते काय माहीत नाही आपल्याला, पण एक विश्वास म्हणून ही सगळी जनता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेवरतीच विश्वास ठेवते। याचा अर्थ नक्की वाघ आणि कोल्हा कोण
हा पहिला इथं प्रश्न आपल्याला पडतो, मग त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर सापडतं की वाघ कोण. कारण जो माणूस, साधं उदाहरण घ्या, जो माणूस एका तळागाळातून येतो, एका संघटनेमध्ये जातो, एका पक्षामध्ये जातो, पक्षामध्ये जाऊन तिथे 40 लोक घेऊन विचार पटत नाहीत म्हणून बाहेर पडतो, मुख्यमंत्री होतो, तिथं 2 निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या लढतो आणि त्याच्यामध्ये आपली ताकद दाखवतो. ही ताकद तर कुठल्या पक्षाने विकत घेतलेली नाहीये. म्हणजे तुम्ही विधानसभेला EVMचं नाव म्हणताय, त्याला विधानसभेचं सोडून द्या, पण लोकसभेला तर कुठल्या EVMचा घोटाळा काय झाला नव्हता. तरी एकनाथ शिंदे त्या ताकदीने उभे राहिले. 9 खासदार म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. मग ते 9 खासदारांना दिलेलं एक लोकांनी जो जनादेश आहे तो का म्हणून दिला शिवसेनेच्या चिन्हावरती? कारण त्यांची भूमिका शिवसैनिकांना पटली, त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना पटली म्हणून दिलं. त्याला आपण लबाड कोल्हा नाही म्हणू शकत ना, की बाबा नुसतं सत्ता पाहिजे म्हणून लबाडासारखा BJPकडे गेले आणि मग सत्ता घेतली. कसं आपण तिथं त्यांना वाघच म्हणावं लागेल, वाघच म्हणावं लागेल. कारण ज्या बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसते, तिथून तिला बाहेर जाळ्यातून काढणं. आणि आज मी तुम्हाला मागे अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं, आज जे धनुष्यबाण दिसतोय तो भगवा, जो वाघ दिसतोय तो दिसतोय, तरी उद्या पुढे काय काय झालं असतं ते आपल्याला काय ठाऊक. काही होऊ शकलं असं. राजकारण आहे आज. म्हणजे जे उद्धवसाहेब हिंदुत्वावर बोलणारे डायरेक्ट पलटी म्हणून दुसऱ्या विरोधाभासात जाऊन बसले आणि सगळ्या मुसलमानांच्या आपण सगळ्या गोष्टी ज्या काय तुम्ही पाहिल्यात ते काय आपण खोटं नाही बोलत आहे कुठली गोष्ट. काय झालं असतं आपल्या धनुष्यबाणाचं आणि कशाचं काय काय सांगू शकत नाही. त्या माणसाला आपण लबाड कोल्हा कसं काय म्हणू शकतो मग? आता खरा वाघ झाला. बरं, एवढं सगळं करून काल शपथ घेताना देखील बाळासाहेबांचं नाव घेत आहेत, दरपणी रानन दिघे साहेबांचं नाव घेत आहेत. कुठंतरी मनातून वाटतंय की आपण यांचे विचार चालवतोय. हे दिसतंय सगळे मी काय पेड कुठलं प्रमोशन करत नाही त्यांचं की बोलायचं म्हणून बोलत नाहीये, पण ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आहेत. इथं कुठला लबाड कोल्हानं कुठली गोष्ट नाहीये. हा खरा वाघ आहे हा माणूस. एखाद्या शून्यातून येतो, 40 जण विश्वास त्यांच्यावर ठेवतात, बाहेर पडतात. कोण पडतो आजकाल? राहिलाय का विश्वास आजच्या काळामध्ये? चला आपल्या घरात नाही राहिला तर त्या राजकारणात तर सोडूनच द्या, तरीही ती 40 माणसं त्यांच्यावरती विश्वास ठेवून बाहेर पडतात एका विश्वासाने की बाबा ह्या माणसासोबत आपल्याला जायचं आहे. त्यांना माहीत पण नाही पुढं की सरकार स्थापन होणार आहे की नाही होणार आहे, काय होणार आहे, तरी ते गेले. कशासाठी गेले? ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अभ्यास करण्यासारखी. कारण ज्या बाळासाहेबाचे म्हणजे एखाद्या संघटनेचे विचार जेव्हा संपतात ना, तेव्हा ती संघटना ही मेलेल्या माणसाच्या मड्यासारखीच असते, तिचा काहीच उपयोग राहत नाही. मग त्या संघटनेला पुन्हा जिवंत करणं हे कुठल्या कोल्ह्याचं काम नसू शकतं. याला वाघाचंच काळीज लागतं, वाघच ते करू शकतो. तेव्हा मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर जी मला अनेक लोक प्रतिक्रिया सांगत होते, कोल्हा आहे, लबाड आहेत, नुसते सत्तेसाठी तिकडे गेले, यासाठी सगळे तिकडे गेले, असं कसं म्हणू शकता? बाळासाहेबांची शिवसेना देखील, बाळासाहेब होते तेव्हा भारतीय जनता पार्टीला सोबत होतीच ना. तेव्हा आपण म्हणलो का गुजरातच्या दावणीला बांधले नाही तर दिल्लीत बांधले शिवसेना म्हणून? बाळासाहेब होते, तिकडची लोक मातोश्री व्हायची. नंतरचा काळ बदलला, त्या मातोश्रीवरती एवढा दम राहिला नाही म्हणून दिल्लीला जायला लागतंय. मग साधं उदाहरण घ्या ना तुम्ही. आज हे एकनाथ शिंदे जरी उद्धव ठाकरेंसोबत असते, तरी उद्धव ठाकरे त्या महाविकास आघाडीमध्ये असते, तरी त्यांना सोनिया गांधींकडे दिल्लीलाच जावं लागलं असताना. हिकणं गेलं काय आणि हिकणं गेलं काय? पण इकडं जाताना विचार नव्हते, पण इकडं जाताना आपल्या शिवसेनेचे विचार आहेत, संघटनेचे विचार आहेत जे दिल्लीला जात आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी माझ्या भाषेमध्ये एकच सांगेन, एकनाथ शिंदे हे वाघच आहेत आणि त्यांना मानलं पाहिजे. एक माणूस शाखा प्रमुख खालच्या थळापासून वर येतो आणि स्वतः सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे राज ठाकरे स्वतः बाळासाहेब त्यांचे काका आहेत, त्यांच्यासोबत या शिवसेनेचं काम केलं ज्या राज ठाकरेंनी, त्यांना देखील जी मिळाली नाही ती यांना मिळाली. नशिबाचे भाग आहेत या सगळ्या गोष्टी. आणि मला देखील वैयक्तिक असं वाटतं, आजही मला वाटतं, आज ते शिवसेना प्रमुख जे पद खाली आहे ना, ते राज ठाकरेंचं आहे. हे लक्षात ठेवा. ते राज ठाकरे आज म्हणतात ना की मी माझं अपत्य जन्माला घातलंय. तुम्ही घातलं असेल काय ते त्याच्याबद्दल वाद नाही, ती माहिती आहे सगळ्यांना. पण तेव्हा बाळासाहेब होते जिवंत म्हणून तुम्ही घालू शकलात ते, म्हणून तुम्हाला घालावं लागलं ते, कारण तुम्ही इथं काय करू शकत नव्हता. पण आज ज्या एकनाथ शिंदेंनी, तुमचा राज ठाकरेंचा एक तो शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे, त्यांनी जे आज पक्ष बाहेर काढलाय ना, त्याला जो शिवसेना प्रमुख नाही आहे कोणी, ते शिवसेना प्रमुख राज ठाकरे. ते राज ठाकरेंना समजलं पाहिजे. त्यांना असं वाटतंय की लोक मला काय म्हणतील हे महत्त्वाचं नाही आहे. त्या पदाची किंमत आहे आणि ती तुमच्यात होती, ती तुमच्यामध्ये होती. कारण सगळ्या महाराष्ट्राला, अख्ख्या देशाला माहिती होतं की उद्धव ठाकरे नाही तर राज ठाकरे खरे उत्तराधिकारी आहेत त्या शिवसेना प्रमुख पदाचे. आणि ते आज पद खाली आहे आणि राज ठाकरेंच्या देखील मनात आहे की शिवसेना प्रमुख हे त्यांचं होतं, कारण ते तेवढे मेहनत करत होते. त्यांच्यामध्ये बाळासाहेब आजही दिसतात लोकांना. या एकनाथ शिंदेंनी जे काही आणून ठेवलंय ना, ते अजून कुठलेही प्रमुख नाही झालेत, तिथे येऊ शकतात राज ठाकरे निश्चित. म्हणून एकनाथ शिंदे वाघ आहेत की बाळासाहेबांच्या शिवसेनेला या काँग्रेसच्या हिरव्या सावलीपासून वाचवलं ते. बाकी तुम्हाला काय वाटतं मला या सगळ्या गोष्टीबद्दल आवर्जून कळवा.